नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठीच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परत बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जीएनएम आणि एएनएममध्ये विचारले जाणारे क्वेश्चन. त्यात बघणार आहोत आपण थोडक्यात प्रश्नाची उत्तरे द्या. पूर्ण प्रश्न 15 मार्कासाठी विचारला जातो. त्यात थोडे 2, 4 आणि 5, 4 असे मार्कसाठी विचारले जाते. त्यात आपण आज बघणार आहोत प्राथमिक आरोग्य सेवा व्याख्या लिहा. 2 मार्कासाठी थोडक्यात प्रश्नाची उत्तरे त्यामध्ये विचारलं जातं. चला बघूया. व्याख्या. प्राथमिक आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य सेवा ही अत्यंत आवश्यक आरोग्य सेवा आहे, जी व्यक्तींना सार्वत्रिकपणे उपलब्ध करून दिली जाते आणि त्यांना त्यांचा पूर्ण सहभागाद्वारे आणि समुदाय आणि देशाला परवडेल अशा खर्चास स्वीकार्य बनवली जाते. बघा, तर म्हणतात इथं प्राथमिक आरोग्य सेवा ही अत्यंत आवश्यक सेवा आहे. म्हणजे यांची पहिली पायरी आहे प्राथमिक आरोग्याची, जी व्यक्तींना सार्वत्रिकपणे उपलब्ध करून दिलेले जाते आणि त्यांना त्यांचा पूर्ण सहभागाद्वारे आणि समुदाय आणि देशाला परवडेल अशा खर्चात स्वीकार्य बनवली जाते. म्हणजे गरीब असो या श्रीमंत, सगळ्यांना सारखे प्रमाणे ट्रीटमेंट केले जाईल आणि त्यांना परवडेल. म्हणजे सगळ्यांना सारख्याच खर्चात, म्हणजे कमी खर्चात त्यांना आरोग्यसेवा उपलब्ध केल्या जाईल. म्हणजे भेदभाव नसणार यात. त्यात थोडंसं खाली आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया काय काय होतं ते. ही व्याख्या झाली आपण बघितलेली. आता बघूया त्यात थोडंसं एक्सप्लेनेशन. प्राथमिक आरोग्य सेवा ही आरोग्य सेवेची सर्वात मूलभूत पातळी आहे. यामध्ये सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊ शकतील अशा मूलभूत आवश्यक सेवांचा समावेश होतो. म्हणजे मूलभूत पातळी पण आहे आणि सर्वसामान्य सहज उपलब्ध होऊ शकतील अशा मूलभूत आवश्यक सेवेचा समावेश होतो. यात प्रामुख्याने खालील गोष्टीचा समावेश होतो. बघूया कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. प्रतिबंधात्मक सेवा, रोगाची प्रतिबंधात्मक तपासणी, लसीकरण, आरोग्य शिक्षण इत्यादी. प्राथमिक सामाजिक आजाराचे निदान आणि उपचार, जसे सर्दी, खोकला, ताप इत्यादी. माता आणि बाल आरोग्य सेवा, गर्भवती महिलांची तपासणी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी, बाल आरोग्य तपासणी आणि उपचार इत्यादी. कुटुंब नियोजन सेवा, कुटुंब नियोजनाची माहिती आणि सेवांचा पुरवठा, आपत्कालीन सेवांचा अपघात, दुर्घटना इत्यादीवरील तातडीने वैद्यकीय मदत मिळते. तर 2 मार्कांसाठी विचारला जातो खाली प्रश्न उत्तरे लिहामध्ये. तर हे सगळं करून जावा तुम्ही. आताच 2024च्या ऑक्टोबर महिन्यात हा पेपरला आलेला क्वेश्चन आहे आणि ज्यांचे बॅक वगैरे राहिले असतील त्यांना हा परत क्वेश्चन येण्याची संभाव्यता आहे. तर हे सगळं वाचून जावा. 2 मार्कासाठी येतो, पण व्याख्यासोबत थोडंसं हे खालील पण लिहून टाकाल.